कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। देवद्विजगुरुप्राज्ञ देवद्विजगुरुप्राज्ञ शौचं पूजनं शौचमार्जनम् पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते शारीरं तप उच्यते देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचम आर्जवं ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरं तप उच्यते असा आहे पदच्छेद। अन्वय करायची काही गरज नाही, सरळ आहे। अर्थ आहे देव द्विज गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन, त्याचप्रमाणे अंतर्बही शुचिता आणि वागण्यातला सरळपणा आर्जवता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा एकूण पूजन 1, शौच 2, आर्जवम 3 आणि ब्रह्मचर्य 4 आणि अहिंसा 5 याला पंचोपचार असं हे शरीराचं तप आहे। स्थूल शरीराचे तप 3 प्रकारचे तप सांगायचे आहेत, शारीरिक, वाचिक आणि मानसिक। तर 3 तपांनी शुची कशी होते याकरता जसे 3 आहार सांगितले, 3 यज्ञ सांगितले आणि आता 3 प्रकारचे तप सांगायचे आहेत। तर ते शारीरिक तप कोणत्या स्वरूपाचं होतं माणसाचं, तर हे नित्याचं आहे। याच्यामध्ये हे थोडक्यामध्ये आपण त्याला परमार्थ जसा म्हणतो, नित्य परमार्थ आणि नैमित्तिक निमित्ताने केला जातो त्याला नैमित्तिक परमार्थ म्हणतो, आणि नित्य परमार्थ त्याला नित्य परमार्थ असं म्हणतो। तो शारीरिक तप हे काय नैमित्तिक करायचं नसतं, हे नित्याने असतं हे। कारण आणि तप ही गोष्ट अशी नाही की एका कालात करावी असं, तर ते अखंड दीर्घकाल करावी लागते। जशी एखादी गोष्ट पूर्ण केली तर त्या कालात ती गोष्ट संपून जाते, तसं हे होत नाही। तर काही काल आपण ते तप केलं आणि पुढे सोडून दिलं आणि मग त्याच्या विरुद्ध आचरण करायला लागलो तर ते केलेलं तप हे सगळं नष्ट होऊन जातं ते। म्हणजे याचा अर्थ जसे घागर भरायची, तर घागर भरत असताना त्यात थोडं टाकीत राहिलं तर ते घागर भरेल, नाही तर पहिलं टाकलं ते सांडून दिलं आणि पुन्हा भरलं, पुन्हा टाकलं, तशी घागर भरणारच नाही कधी ती। तर त्याप्रमाणे तपाची गोष्ट असते, तर हे नित्यातली गोष्ट आहे। ते कसे ते पहिलं पूजन हे नित्य असतं। तिथं पहिला शब्द आला देव द्विज गुरु आणि प्राज्ञ, इथं 4 आहेत। या 4ही गोष्टी आपल्या जीवनात नित्याच्या असतात। तर पहिला देव शब्द हा सामान्य शब्द आहे। देव इथं काही कोणतं विशिष्ट प्रकारचा देव हा शब्द घेतला नाही, म्हणजे याचा अर्थ भगवंताला हे माहिती होतं मनुष्य हे अनेक भावनेचे असतात, देव अनेक आहेत, प्रक्रिया अनेक आहेत, पद्धती अनेक आहेत, संप्रदाय अनेक आहेत,
आणि ती परंपरा त्या त्या पद्धतीने पूजेच्या पद्धती पण अनेक असतात आणि म्हणून देव शब्द हा सामान्य आहे. मग कोणाला कोणता देव, देवाचे पण अनेक प्रकार असतात. तर आपल्या तर 33 कोटी देव आहेत. सगळ्या माणसांनी एक एक घेतला तरी सुद्धा कमीच पडायचं, कमी पडायचं नाही, इतके देव आहेत. तो देव या शब्दाचा अर्थ देव आणि देवता. या देवा सा देवता, दिव्य इति देवः, दिव्यभं देवः, दानातिथी देवः, दीपनातिथी देवः, असे देवाचे लक्षण केले आहेत. तर दिव्य इति देवः जे अंतराळात वास करतात त्यांना देव असे म्हणतात. पण अंतराळात वास करणारे कोण असतात ते सगळे आले त्यात. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, अष्टभैरव, यक्ष वगैरे हे सगळे येतात. प्रमुख देव भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव हे पण येतात, हे सगळे देव. आता हे देव कधी भेटायचे आणि आपण कधी पूजा करायचो, तर मग त्याचं प्रतीक असतं, त्याच्या प्रतिमा असतात. ते कालच्या हरिपाठात सांगितलं आहे ते सगळं. तर त्या ठिकाणी प्रतिमा असतात. तर त्या प्रतिमा, प्रत्येकाची प्रतिमा, मग त्यात सुद्धा त्या देवाच्या मूर्ती असतात. त्याला अष्टविग्रह असं म्हणतात. काही ठिकाणी 36 विग्रह असे मानलेले आहेत. मग ते जे विग्रह असतात ते विग्रह काही लाकडाचे, दगडाचे, धातूचे, मातीचे, कागदाचे, असे अनेक प्रकारचे विग्रह असतात देवतेचे. पण प्रश्न देवतेच्या विग्रहाचा नाही आणि प्रश्न देवतेचा पण नाही. प्रश्न आहे आपल्या मानसिकतेचा, आपल्या मनाच्या भावनेचा प्रश्न आहे. फल हे भावनेत असतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आहे, देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता येते ती स्वभावता भजन. मन आहे ना, मनात भावनाही असते. कोणी कसं आहे असलं तर त्याला ती भावना असते. भले त्याची देवता वेगळी असेल, त्याची परंपरा वेगळी असेल. पूजनाची कोंबडं कापतो त्याचा अर्थ त्याची ती पूजा येते. तो काय तसं काय बाकी त्याचं काय असो पडतं, पण तो त्याच्या देवाला म्हणून कापतो, देवापुढे आणून कापतोय ना तो. मग आता ते त्याला काय म्हणतो ते आपण, म्हणजे राक्षसी जी गोष्ट असते ती परंपरा आहे ती. त्याला ते वामपंथी म्हणतात त्याला. तर ते वामपंथ्यांच्या त्या पूजा असतात. त्यांच्या पूजेत दारू पण चालते, मांस चालतं, मांस, मदिरा वगैरे हे खूप आपल्या कानाला न ऐकणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी असतात. पण त्याला ते पूजन समजत असतात ते. तर ते असो. तर अशा देवताच्या प्रतिमा असतात, अनेक प्रकारचे विग्रह असतात. आणि ते विग्रह मग काही 2 हाताचे, काही 4 हाताचे, काही बसलेले, काही त्याला भंग म्हणतो. कार्याचे कीर्तन सांगितलं नाही तुम्हाला, त्रिभंगी देवडा ठाण मांडून यामा, समभंग, समभंग, अतिभंग आणि त्रिभंग, असे ते देवतेचे भंग असतात. त्या भंगाप्रमाणे आपल्या आपल्या भावनेप्रमाणे तो देवता निवडतो. मग त्याच्यामध्ये संप्रदाय येतात. आता आपल्या संप्रदाय, वैदिक संप्रदाय म्हटलं का जास्तीत जास्त दोनच बहुतेक, भगवान विष्णू आणि भगवान शंकर. बरं का, हरिहरा भेदन नाही, नका करू वाद. शिव आणि विष्णू हे 2 आपल्याला पूजनीय आहे. मग शिवाचे नाहीत अवतार, भगवान विष्णूचे अवतार राम, कृष्ण, नरसिंह, पांडुरंग हे सगळे आणि संत आपले हे असे ते देव असतात. असो तो भाग. आणि अशा त्या देवाला, म्हणजे ज्याला जी देवता पाहिजे ती देवता, मग त्याचं पूजन करणं. आता देव जरी भिन्न झाले, पूजेची प्रक्रिया जरी भिन्न झाली, शरीर तेच आहे ना, कोणतरी मनुष्याचं शरीर असतं ना. मग त्या देवाच्या पूजनातून नित्य त्या पूजना, देवाचं महत्त्व नाही, पूजनाचं महत्त्व नाही, महत्त्व आहे त्याच्या नित्यत्वाचं. तर म्हटल्यानंतर तो 8 दिवसाला पूजा करतो ते नाही चालायचं. नित्यत्वाचं जे महत्त्व आहे ते, मग थेंबे थेंबे तळे साचे, तसं या शरीराच्या तपाची पहिली गोष्ट आहे पूजन. तू दगडाची कर, दगडाची केली तर त्यात देव भावनाच आहे, लाकडाची केली तर त्यात देव भावनाच आहे, झाडाची केली तर त्यात देव भावना ती देवाचीच असते. आणि पूजनाची ही प्रक्रियाच असते.
पूजनाची कशी प्रक्रिया सांगतो तुम्हाला पुढे, ती सुद्धा एक प्रक्रियाच असते. आणि म्हणून प्रश्न देवतेचा नाही, प्रतिमेचा नाही, प्रश्न येतो तो भावनेचा. आणि मग त्या भावनेने त्याने हे केलं. भावेषु विद्यते देवा, भाव तोची भगवंत, बरवा अंगी राहे भाव, आणि तंग तोची जाना देव. तुकाराम महाराजांचा सिद्धांत आहे, भावापेक्षा देव वेगळा नसतो. भावनेच्या भावाने आकार धरला त्याला देव म्हणतात. असं आहे. तुमची जी भावना आहे ती भावना किती तंग आहे, किती परिपूर्ण आहे, तितकं देवाची स्पष्टता होते. म्हणजे जसं दर्पण जितकं स्वच्छ आहे तितकी प्रतिमा, तसा तुमचा भाव किती उत्कट आहे, तो किती तंग आहे, त्याच्यामध्ये देव भावना प्रगट होते. म्हणजे थोडक्यात तिथं देवाची ती खरी देवाची प्रतिमा आहे ती. आणि त्या पूजनाचं श्रेय तिथं असतं ते. आणि अशी पूजा आणि त्याने तो नित्याने केली तर त्याचं ते काय होतं, एक प्रकारचं तप होतं. असं देवतेची गोष्ट आहे. द्विज, तर द्विज गोष्ट, द्वि शब्दाचा अर्थ आहे दोन, आणि ज शब्दाचा अर्थ आहे जन्म. ज्याचा 2 वेळा जन्म होतो त्याला म्हणतात द्विज. असे कोण आहेत, तर असे आहेत, पहिले दात आहेत, दाताला द्विज म्हणतात, ब्राह्मणाला द्विज म्हणतात, क्षत्रियाला द्विज म्हणतात, आणि वैश्याला द्विज म्हणतात. मग ते 2 वेळा जन्मतात का, दात पहिले पडतात आणि दुसरे उगवतात. दोन्ही दात पडलेत आणि नंतर उगवतात. ते नंतर काय म्हातारी जरूर पडतात, पण नंतर ते सगळे प्रत्येक 10 वर्षाला उगायला पाहिजे सगळे ते दात. प्रत्येक 10 वर्षांनी 20 वर्षांनी उगायला पाहिजे ते दात सगळे. पण तसं होत नाही. ते एकदा पडले, एकदा का उगले, एकदा चान्स आहे त्यांना. एकदा पडून उगले का ते मग काय परत एकदा दुसऱ्यांदा पडले होते काय उगत नाही. पण त्यांचा द्विजन्म आहे तो, म्हणून दाताला द्विज असं म्हणतात. आणि ब्राह्मण असतात त्यांचा प्रथम जन्म. आणि उपनयन संस्कार त्याला मुंज म्हणतात. आणि त्या उपनयन संस्कार हा एक काय मानलेला आहे, नूतन जन्म मानलेला आहे. म्हणून ब्राह्मणाला उपनयन सांगितलेलं आहे, क्षत्रियाला उपनयन सांगितलेलं आहे, आणि वैश्याला उपनयन सांगितलेलं आहे. आणि त्या उपनयाचे त्यांचे त्याला काय म्हणतो आपण, मुंज. तर त्या मुंजीचे प्रकार सांगलेत प्रत्येक याच्यात मनुस्मृतीमध्ये. त्याचे दंड असतात, ती भिक्षा मागायची, क्षौर करायचे, कपडे घालायचे, ते होम वगैरे करायचं, जवळजवळ लग्न इतकाच तो सगळा खर्च असतो. तर ते असं मुंज केले असते, त्याला म्हणतात द्विज. मग आता द्विज याचा अर्थ विशेष प्रकारचे ब्राह्मण असतात. मग ब्राह्मण म्हणून त्याला द्विज म्हणण्यापेक्षा जे विद्वान तपस्वी असतात त्यांना विशेष प्रकारचा शब्द वापरून त्यांना द्विज असं म्हटलं आहे. आणि म्हणून जशी देवपूजा सांगितली तशी द्विजपूजा सांगितली. आणि द्विजपूजाच्या मध्ये काय घ्यायचं, मग द्विजपूजा याचा अर्थ तुमच्यापेक्षा वयाने, तुमच्यापेक्षा तपाने, तुमच्यापेक्षा ज्ञानाने, या धनाने पण सांगितले. वय, धन, ज्ञान, आश्रम हे वर्ण आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे असतात त्यांचं पूजन केल्याने आपल्याला त्या शरीराचं तप तयार होत असतं. तर असं जे आहे त्याला म्हणतात द्विज. आणि पुढं आहे गुरु. तर गुरु ज्याने त्याने आपल्या गुरूंचं पूजन करावं. तर गुरु कोणते असतात ते इथं काही सद्गुरू नाही सांगितले. गुरूंचे प्रकार सांगितलेत कालच्या हरिपाठामध्ये. द्वैताचे झाडणी आणि गुरुविन ज्ञान, तिथं प्रकार सांगले जवळजवळ 24. तिथं यंत्रगुरु, तंत्रगुरु, मंत्रगुरु, राजगुरु, माता गुरु, पिता गुरु, असं आहे. ते सगळे असे गुरु सांगितलेत बरेच. आणि आपले आपणही गुरु असतात ते काही असे गुरु आहेत तिथं. तर धातुर्वादी गुरु, कच्छप गुरु, चंद्रगुरु, सूर्यगुरु, काय क्रौंच गुरु, असे गुरुचे प्रकार सांगितलेत. आता इथं नाही सांगत, ते काल सगळे सांगितलेत. त्याच्यामुळे डबल नकोच. काही डबल सांगितलं का मला लय वाईट वाटतं, आपल्याला काही येत नाही राहा, आपण काल डबल सांगितलं. कोणाचं काही लक्षात राहत नाही, कोणी वाचत का नाही हे माहीत नाही. पण मला वाटतं ते का विषय सांगितला, आता तो उष्टा झाला, तो आता परत नाही सांगायचं. ते असा यांना देतो, कोण त्याचा विचार करतं का नाही हे पण माहीत नाही, करतात का नाही हे माहीत नाही, कोणी ऐकतं का नाही हे पण माहीत नाही. ऐकतं का? मग बरं आहे. बस मी त्याच्याकरताच केलं सर.
मी माझे विद्यार्थी आणि माझ्या आश्रमाचा परिवार त्यांना त्यांच्याकरता मी केलं. ते लोकांनी ऐकावं ते सोडून द्या, पण आपल्या माणसाला मूळ कळावं हे काय आहे ते. तर ते असे गुरु असतात. ते गुरुचं खूप काल मोठं वर्णन केलं आहे कालच्या पाठामध्ये. तर ते गुरु हे शब्द असे काय अंधकारती ऋष शब्द तन्निरोधक हा, म्हणजे गु शब्द हा अंधकारवाचक आहे, ऋ शब्द त्याचा निरोधक आहे. पण त्याचं पण भरपूर वेळा वर्णन केलं आहे. तर असे जे गुरु असतात आपले गुरु, तर त्या गुरूंचं पूजन सांगितलेलं आहे. म्हणजे देव यांचं पूजन, द्विज यांचं पूजन आणि गुरु यांचं पूजन. मग आता गुरुकडून शोधायचे, अरे पण भल्या माणसा, माता पण तुझे गुरु आहे, पिता पण तुझे गुरु आहेत, शिक्षणाचे गुरु आहेत, प्रत्येक ठिकाणी गुरु असतात आपले. मग त्यांना गुरु म्हणून पूजन केलं तर ते सुद्धा आपल्या शरीराचं तपच होतं एक प्रकारचं. आणि चौथा आहे प्राज्ञा. तर प्राज्ञा याचा अर्थ काय? प्रकर्षेण आज्ञा आहे ती प्राज्ञा असं नाही, तर विशेष ज्ञा असे प्रकर्षेण आज्ञा, हा त्याला प्राज्ञा असं म्हणतात. झोपेतला जीव असतो ना, तो विशेष प्रकारचा आज्ञाने घडवून घ्यायला असतो, म्हणून त्याला पण प्राज्ञा अशी संज्ञा येते जीवाला, झोपेतल्या जीवाला. आणि प्राज्ञेचा अर्थ विद्वान, शास्त्रज्ञानी असलेले, श्रोत्रिय असे असलेले प्राज्ञ, विशेष प्रकारचे ज्ञानी, तपस्वी असे जे विज्ञान असतात, आपले ज्ञानी असतात. मग त्या ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये काय वर्णाचा भेद नाही, आश्रमाचा भेद नाही. जे कोणत्याही वर्णामध्ये, कोणत्याही जातीमध्ये, तर लिंगाचं पण भेद नाही. तर प्राज्ञ यांची पूजा सांगितली. एखादी श्री प्राज्ञ असेल, म्हणजे ब्रह्मज्ञानी असेल, शास्त्रज्ञानी असेल, तर असं या ठिकाणी याच्यात पण ते येतात. वयाचा, तपाचा श्रेष्ठत्व असं आहे. काय त्याला म्हणलं? वयवृद्धा, धनोवृद्धा, विद्यावृद्धा तथैवच ते सर्व ज्ञान वृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा असं म्हटलंय. म्हणजे वयवृद्ध, धनवृद्ध, विद्यावृद्ध, तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध. तर असे जे वृद्ध, हे सगळे वृद्ध त्या प्राज्ञेमध्ये येतात. होय, तो भला वयाने जरी लहान असला, धनाने जरी भिकारी असला आणि आश्रमाने जरी कमी असला, तरी सुद्धा त्याला ते पूजनाचा मान असतो. लक्षात आलं का तुम्हाला? जो ज्ञानी आहे तो कितीही मोठा वयस्कर असला तरी सुद्धा प्रथम त्या ज्ञानाची पूजा सांगितली. किती तपस्वी असला तरी प्रथम त्या ज्ञानाची पूजा सांगितली. कारण वयवृद्धा, धनवृद्धा, वयवृद्धा, विद्यावृद्धा तथैवच, आणि ते सर्व ज्ञान वृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा, हे सर्व ज्ञान वृद्धाचे सेवक आहेत हे सगळे. आणि म्हणून त्या प्राज्ञाला हे निकष लागत नाहीत. प्राज्ञाला मग असा एखादा धनवृद्ध असतो, एखादा वयवृद्ध असतो, एखादा विद्यावृद्ध, 100 पूर्ण पाठ आहेत त्याच्या, हे असेल, किंवा द्विज असेल, किंवा देव असेल, किंवा द्विज, देव, हे गुरु, हे जरी असले सगळे तुमचे, तरी त्याच्यापेक्षा प्राज्ञ हा विशेष मानलेला आहे. प्राज्ञ म्हणजे विशेष प्रकार, ब्रह्मज्ञानी ना थोडक्यात असं म्हणा तुम्ही. जो ज्ञानी असतो त्या ज्ञानाला सर्वात श्रेष्ठ वरचा मान दिलेला असतो. आणि म्हणून प्राज्ञ या शब्दामध्ये तुम्हाला कोणताही भेद करता येत नाही. कोणत्या आश्रमाचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, त्याचं वय किती झालं आणि त्याचं तप किती झालं, किंवा त्याला विद्या किती येते, हा कोणताच निकष त्या ठिकाणी. मग तो बाई आहे की ती पुरुष आहे असं काही नाही. मग तिथं आई येते, वडील पण येतात, भाऊ पण येतात, अजून आपले गुरु, कोणत्याही वर्णाचे गुरु पण येतात. आणि हे सगळे प्राज्ञ ज्ञानी जर असेल तर तो सर्वांना पूजनीय आहे. म्हणून देव, द्विज, गुरु आणि ज्ञानी, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी, पूजनम, यांचं पूजन करावे. तर पूजन काय? पूजन शब्दाचा अर्थ आहे धनाद्यार्पणम पूजनम, धनाधिकाचं अर्पण करणं, याला पण पूजन असं म्हणतात. आणि पाद प्रक्षालनम, त्याला पूजेला कुठून सुरुवात होते?
पूजा करत असताना प्रथम आसनम, पहिलं घाली संतासी आसने आणि पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे आणि मग पुढे इच्छिले ते पूर्वी. आणि म्हणून घालीस प्रथम आसनम. आसन पहिली गोष्ट असते आसन, नंतर असतो आदर, या बसा वगैरे शब्दाची गोष्ट, आणि त्यानंतर पहिलं असतं पाद प्रक्षालन म्हणजे पाय धुणे, आणि पाय धुतल्याच्या नंतर पाय पुसणे, पाद प्रक्षालनम त्याला म्हणतात अर्चनम. आणि मग पुढे त्याच्यानंतरचा उपचार येतो गंध, नंतर येतात अक्षदा, नंतर येतात गंध, अक्षदा आणि फुलं, आणि नंतर येतो धूप, नंतर येतो दीप म्हणजे ओवाळणी. असे धूप दीप आणि सर्वाच्या शेवटी येतो तो नैवेद्य, त्याला म्हणतात पंचोपचार पूजा. मग षोडोपचार पूजा सांगितली, त्याचे न्यास वगैरे सांगितले, ते फार एवढा मोठा राडाने सांगितलं याच्यामध्ये. तर या ठिकाणी असा पंचोपचार पूजा असते ते त्या ठिकाणी. म्हणजे आणि दक्षिणा पण महत्त्वाचे सांगितले. काल तुम्हाला सांगितलं ते यज्ञामध्ये अदक्षिणा त्याचा उपयोग नाही. ते रुपया देता का 5 पैसे देता हा विषय नाही, पण कोणत्या पूजा झाली का ती दक्षिणा येतेच ती. हा ते मध्ये राहिलं ते. म्हणजे पहिलं काय सांगितलं, म्हणजे प्राक्षलन, पाद प्राक्षलन आलं, नंतर गंध आला, नंतर अक्षदा आली, नंतर पुष्प आलं, आणि त्याच्यानंतर मध्ये वस्त्र आलं, नंतर वस्त्र आलं, आणि वस्त्राच्या नंतर हार आला, आणि हाराच्या नंतर मग धूप, मग दीप, आणि मग नैवेद्य. असे पूजनाचा क्रम असतो. आणि ह्या पूजनाच्या क्रमामध्ये मग तुमच्या पुढे जे जे असतील देव द्विज गुरु प्राज्ञ माता पिता, ज्यावेळी जो प्रसंग येतो त्यावेळी या पूजासुद्धा काही नैमित्तिक असतात आणि काही नित्य असतात. असे आपण सण वार आला तर आपल्या आईवडिलांची, आता पितराची पूजा काय रोज थोडीच करतो, पितराच्या टायमाला पितराची पूजा करतो. गुरु महाराज काय रोज घरी थोडीच येतात, ज्यावेळी येतात त्यावेळीची गोष्ट असते. पण मग नित्याच्या पूजनाकरता आपल्याला देव असतात. आपण आता ज्ञानेश्वरी असते, मग ज्ञानेश्वरीची पूजा कर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचीच पूजा असते. ज्ञानेश्वरीची पूजा करणे, गाथ्याची पूजा करणे, भागवताची पूजा करणे, प्रतिमेची पूजा करणे. आणि या पूजेमध्ये जी भावना तयार होते ती भावना प्रत्यक्ष भगवंताला जोडते. म्हणजे त्या भावनेत भगवानच उभा राहतो. असे भगवानच उभा राहतो. आणि पूजनाचं खूप महत्त्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूजनाची गोष्ट थोडीशी गौण असते, पण उत्तर प्रदेशामध्ये त्याचं एवढं थोतांड असतं, बाबा 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 बाबा. ते साधू कुठं गेले का सकाळी हे एवढं घरभर पसारा मारणार ती, आणि 2-4 माणसं उभे करणार, हे द्या ते द्या ते द्या. आपल्याकडं कासयाने पूजा करू केश राजा, हाची संध्या माझा आपल्या वारकऱ्यात येऊन जाऊन सगळा ठोका भजनवर. भजनामध्ये सगळं येतं, हाची माझा नियम धर्म मुखी विठोबाचे नाम. तुकाराम महाराजांनी त्या भजनावरती नामस्मरणावरती इतका जोर दिला आहे का त्या भजनामध्ये सगळं करावे ते पूजा मनेचे उत्तम, लौकिकाचे काम काय असे काय आला डोंगा घेतो उगाच, असे मनोमय पूजा हीच पुढे केशे राजा. आणि म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या जी पूजनातली भावना आहे तीच भावना नामस्मरणात पण होते. आणि मग पूजनापेक्षा नामातली भावना विशेष फल देते. असं आपल्याकडं पूजनापेक्षाही भजनाला मोठं महत्त्व दिलं आहे. आणि पूजन आणि भजन हे 2 शब्द आहेत ना, ती एकाच धातूची. यज पूजायाम, काय भज सेवायाम, भज आणि यज हे दोन्ही गोष्टी शेवटी तर भगवंताला जोडतात. आणि महत्त्वाचा भाग कोणता आहे त्यातला, तो तुमच्या इंद्रियापेक्षा त्या मनोवृत्तीच्या मनोभावनेला भजनातही भगवंताला भावना जोडल्या जाते आणि पूजनातही भगवंताला भावना जोडल्या जाते. मग ज्याची जितकी भावना एकाग्र होऊन जोडल्या जाईल तितकं त्याचं तप विशेष प्रकारचं वाढल्या जाईल. विषय तुमच्या लक्षात आला. बाजार लईच प्रवचन झालं, जरा थोडं जास्तच झालं, पण आपल्या नित्याचं आहे म्हणून सांगितलं. तुम्ही पूजा करता का नाही माहीत नाही, पण सांगितलं तुम्हाला करा बघ पूजा. तुम्ही एखाद्या माणसाला एखाद्या ते कीर्तन काय आहेत ना, ते
आपले उखळेकर नाहीत का, ते भविष्य सांग, ज्याच्या राशी रेषा आहेत त्याच्या पायावर राशी रेषा आहेत त्याला तसं तसं होतं, ते लगेच लोक हातपाया लागत तिथे. कीर्तनात सगळे हात काही पाय प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी एखाद्या गोष्टी जोडलेल्या असतात, त्या प्रत्यक्ष माणसाच्या मनावर परिणाम करतात. आणि म्हणून हे आपल्या नित्याचं जीवन आहे, पूजनम असं ते पूजन असतं. आणि पूजनाच्या नंतर काय असतं, ते पूजनाच्या नंतर म्हणण्यापेक्षा ते पूजनाच्या आधी आहे शौच, तो शुचिता. तर शुचिता ही सुद्धा 3 प्रकारची सांगितलेली आहे, 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे ते. तर शौचाचा अर्थ काय, बाह्य शौच, मृत्तिका आणि जळे, बाह्य तरी येणे मिळे आणि निर्मळ होय बोले वेदाचे नी. तर पूर्वीच्या कालामध्ये स्नान करत असताना गंगेचं स्नान करायचं, वारुळाची माती आणायची आणि ती वस्त्रगाळ करायची आणि माती अंगाला लावायची. का? शुची. संडासून लगेऊन आला तर त्या हाताला 3 वेळा माती लावायची आणि तो हात धुवून टाकायचा. त्याचे शुची म्हणजे पहिलं भूत आहे ते मृत्तिका, आणि त्या मृत्तिकेला क्षालन करण्याकरता दुसरं भूत आहे पाणी. ह्याच्यात काय म्हणलं, हे बाह्य तरी येणे मिळे म्हणजे मृत्तिका आणि जळे, आणि बाह्य तरी येणे मिळे, पाणी आणि माती यांनी बाह्य शुचिता होते शरीराची. आणि आंतरशुचिता होते, ते कशाने शुचिता होते, ते निर्मळ होय बोले वेदाची नी. आंतरशुची करता श्लोक असतात, स्तोत्र असतात, ओव्या आहेत, अभंग आहे आणि मग मंत्र आहेत. याचं उच्चारण केलं म्हणजे त्याला आंतरशुची असं म्हणतात. ज्ञानदीप आंतरी, आज त्या 13व्या अध्यायामध्ये सगळ्या ओव्या आहेत, पण आता त्या नाही तोंडात येत, काय आपलं तर आता विसरून चाललंय सगळं. तर तात्पर्य काय सांगायचं, शुचिता ही 2 प्रकारची असते, बाह्यशुची आणि आंतरशुची. आणि अशी बाह्यशुची आंतरशुची त्याला म्हणतात शौच. आर्जवम. आर्जवम याचा अर्थ बोलण्यातला, याचा अर्थ वर्तनातला आणि इंद्रियातला, या 2 गोष्टीतली आर्जवता घेतली का सर्व त्याच्यामध्ये येतं. तर वर्तन असेल ते सुद्धा शारीरिक असतं आणि इंद्रिय सुद्धा शारीरिकच असतात. मग कुठून सरळ करावं, माणसाने सरळ शब्द, कोणाचा शब्द वाकडा असला तरी तो आपल्याला सरळ, माणसं वाकडं बोलतात कधी, घालून पाडून बोललं म्हणतात आमका, तो जरी वाकडा बोलणं आपलं सरळ ऐकू यावं, कारण आपल्या श्रोत्रेंद्रियातली सरळता असं आहे. तसं ते आता मग दुसरं काय तर शब्द, वाणी. मग वाणी येते त्या कालामध्ये आपल्या शब्दातून कोणाच्या मनाला इजा होऊ नये इतकी सरळता असावी शब्दातली. आणि मग तिसरं भूत येतं ते काय, दृष्टी, पाहण्यात ती आर्जवता. आता कसं पाहायचं, आता त्या दृष्टीला किती काय चांगलं पाहिजे त्याला ते वाकडंच पाहायचं वाटते त्याला ते. म्हणजे आपल्या दृष्टीतली सरळता असावी, शब्दातली सरळता असावी, बोलण्यातली सरळता असावी. कारण तर शारीरिक तप सांगितलंय, बोलणं हे शरीर संबंधाने असतं, नेत्र हे पाहतच असतात, तसं आहे ते. मग करण्यातली, हात हे सगळे क्रिया करतात, त्यातली सरळपणा असतो. मग त्या करण्यातला असेल, पाहण्यातला असेल, बोलण्यातला असेल, हे आणि वर्तनातला असेल, हे सगळं शरीराच्या संबंधी, हे शरीराचं तप आहे. भले दुसरे कोणी कसे करू, पण त्याच्या जीवनातली आर्जवता असावी लागते. म्हणजे त्याला कोणत्या प्रकारची वक्रता नसावी. असे बोलणं खूप सोपं झालं, पण इतकं सोपं नसतं ते. माणसाची प्रकृती अशी असते, ती एकदा दोनदा सहन करतो आणि आता काठावर गेलं सांडलं खाली का मग ते भडकून उठतो. कोणी ते त्या सहनशील त्याला काही मर्यादा असते ना. आणि त्यामुळे हे आर्जवता ही गोष्ट एक शरीरातलं तप आहे ते. आणि ते आर्जवते करता एक गोष्ट त्याला मोठा गुण लागतो, तो खूप दमधरणी, सहन करणे. थोडक्यात आर्जवते माणसाला सहन करावे लागते, आणि ते सहनशीलतेचंच रूप असतं आर्जवता. म्हणून असं आहे, पहिलं पूजन, दुसरं शौच आणि तिसरं आर्जवम. ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य हे 8 प्रकारचं आहे. ब्रह्मचर्य हे दृष्टीतून असं ते 8 प्रकारचं, आता ते नाही सांगत, मला नाही सांगू वाटत ते. तर 8 प्रकारचं ब्रह्मचर्य आहे.
तर 8 प्रकारचं ब्रह्मचर्य हे पालन करणं याला काय म्हणतात, ते शारीरिक तप असतं हे. आणि पुढे अहिंसा, तर अहिंसा मा हिंसात सर्वभूतानी, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, अनवर्मे सर्वेश्वर पूजनाचे. तर अहिंसा हे सगळं खूप ऐकलेलं आहे आपण, 13व्या अध्यायात मागं गेलेलं आहे सगळं अहिंसेची गोष्ट. तर असे अहिंसा कसे, कोणत्याही याची हिंसा करू नये, शब्दाने अथवा क्रियेने, शरीराची गोष्ट सांगितली अशी. तर अहिंसा झालं. किती झालं मग ते? पूजन, शौच, आर्जवम, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, या 5 गोष्टी याला म्हणतात शारीरन तपू तपतप्यते, ज्याने तप केलं जातं. आणि तप केलं का नरम होतं, जसं लोखंड तापलं का ते लवचिक होतं. मग तसं आहे ते, जसं तापलं तसं लवचिक होतं. सुवर्णाच्या त्या आयरनीवरती हे दागिने घडल्या जातात. मग दागिने घडले जातात त्या काळात हातोडा कशाचा राहतो? तो लोखंडाचाच राहतो. आणि ते घन असतो आणि ते लोखंडावर घालतात, ते सुद्धा कसं असते? लोखंडाचाच हातोडा असतो. मग दोघातला फरक काय? हा, वजनात कमी असतं ही गोष्ट खरी, पण सोन्याला बडवणारा कोण? लोखंड. सोन्याला कोण बडवतं? लोखंडात. लोखंडात कोण बडवतं? लोखंडात. मग यातला फरक काय? ते लोखंड म्हणला, यातला फरक एवढाच आहे म्हणला, सोन्याला ठोकलं तर चालतं, पण ज्यावेळी आपणच आपल्याला ठोकतो त्यावेळेला लई वाईट वाटतं म्हणला. आपलेच आपल्याला ठोकतात त्यावेळेला लई वाईट वाटतं. ते सोनं ते लोखंडाचा हातोडा आहे ना, ते दुसरे हाणतो ना, तो दुसरे हाणलेलं चालतं म्हणला, पण हे आपलंच आपल्यावर हाणतात ना त्यावेळी आपल्याला लई वाईट वाटतं म्हणला. ते हे आपलेच आपल्याला ठोकीते ते जास्त वाईट वाटतं म्हणलं ते. तर असं आहे, ज्याचं शरीर तप झालं का तो आपोआप नम्र होतो, आपोआप अत्यंत लवचिक होतो. हे तपाचं तप आले घुंबरी, ज्ञानेश्वर महाराज जे. तसं एखादं फळा झाड असं एकदम इतकं येतं की त्याचं पर वाकून जातं. तसं त्याप्रमाणे जितकं तप झालं का तो इतका नम्र होऊन जातो, अतिशय लवचिक होऊन जातो तो. असं आहे. देखुनी जीव खालावती, काय येतं पुढे 13व्या अध्यायामध्ये आलं, तोंडपुढे होई माझ्या त्या असं. फळल्या तरुची शाखा भूमीशी उतरे देखा, आहे का नाही? तैशी जीव मात्रा आशे का खालवती जीव. मलाच म्हणावं लागली गोष्ट होती आधी, पण माऊलीच्या कृपेने. फळल्या तरुची शाखा, जितके घोसाले का ते असे जमिनीकडे खाली वागतात. फळल्या तरुची शाखा भूमीशी उतरे देखा, असे असते. तैशी जीव मात्रा आशेखा, एखादा सामान्य जीव जरी आला तशी जीव मात्र आशेखा खालावती, म्हणजे असं त्याच्यापेक्षा आधी खाली जातं ते. असं हे कशाचं लक्षण? हे तपाचं. आणि ज्या फळाला, ज्या झाडाला फळच नसतात, ज्या ताटाला कणीस नसतं, धसकट नंदन, ते असं कधी नाही व्हायचं. मोठं कणीस आलं का ते असं होतं, पण कणीसच नसलं का ते धसकट नंदन असतं. तसं झाडाला फळ नसलं का ते नीट असतं. आणि जे म्हणजे त्याचा अर्थ त्या झाडाने 6 महिने वर्ष त्यांनी तप केलं, ते फळ पोसलं, धारण केलं, आणि त्यामुळे त्याचा ते परिणाम असा खाली लवचिक होतो. तशीच गोष्ट आहे तप. ज्याचं तप झालं त्याचं शरीर अत्यंत लवचिक होतं. तप्यते, तपते म्हणजे तप करणे, असं शारीरिक तप आहे. असो. अनुद्वेगं करं वाक्यम, अनुद्वेगं करं वाक्यम, सत्यं प्रियहितं च यत्, सत्यं प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव, स्वाध्यायाभ्यसनं चैव, वाङ्मयं तप उच्यते, वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रीहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते.
अनुद्वेगं करं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्याय अभ्यासनं च एव वाङ्मयं तपोच्यते. तर या ठिकाणी अनुद्वेग करम असं जे वाक्य आहे, सत्य प्रिय हित स्वाध्याय असं जे वाक्य आहे ते वाक्य त्याला वाङ्मय तप असे म्हणतात. तर असं अनुद्वेगं करम वाक्यम, थोडक्यात उद्वेग निर्माण न करणार. आता मग सांगितलं, शब्दाने माणसाची गोष्ट, शब्द असा विचित्र आहे. तर जसं यथा वाचया कलहो उद्भवती तथा वाचया अनुरागोपी उद्भवती, ज्याप्रमाणे वाणीपासून भांडण उत्पन्न होते त्याप्रमाणे त्याच वाणीपासून प्रेम देखील उत्पन्न होते. यथा वाचया कलहो उद्भवते, ज्याप्रमाणे वाणीने भांडण उत्पन्न होते, तथा त्याच वाणीने तथा वाचया अनुराग हा उद्भवते, तिथं प्रेम पण उत्पन्न होतं. शब्द जोडतो आणि शब्दच तोडतो. शब्द ही गोष्ट, शब्द वापरला तर शस्त्र आणि शब्द वापरला तर शास्त्र. यथोचित वापरला, विचारपूर्वक वापरला तर तो शब्द शास्त्र होतो, आणि तो शब्द जर भयंकर वापरला तर तो शब्द शस्त्रही होतो. आणि म्हणून शब्द ही गोष्ट, माणसं जोडतो शब्द आणि माणसं तोडतो शब्दच. स्वर्गाला जातो शब्दानेच, नरकाला जातो शब्दानेच, बंधनात पडतो शब्दानेच आणि मुक्त होतो शब्दानेच. शब्द हा माणसाचं, शब्द वजा केला तर मनुष्याचं जीवनच राहणार नाही, तो जड होईल. आणि म्हणून शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी असं आहे. शब्द म्हणजे सर्व शास्त्र आहे. शब्दानेच भगवत प्राप्ती होते, शब्दानेच भगवान प्रसन्न होतो. शब्द असा आहे, शब्द जर उत्तम वापरला तर त्या शब्दाने नागही डोलतो आणि त्या शब्दाने हरिने गुंग होतो. शब्द असा परिणाम करीतो, जितका सज्जनावर काय अनुद्वेग आहे ना तो, म्हणजे थोडक्यात योग्य आणि चांगला शब्द जर वापरला तर तो दुर्जनावर सज्जनावर जेवढा परिणाम करतो तो तेवढा दुर्जनाच्या मनावर परिणाम करतो. जसं हरणावरती शब्दाने हरिण जसं गुंग होतं, तसं भयंकर विषारी नाग सुद्धा काय होतो, गुंग होऊन जातो. परिणाम कशात, तो शब्दाचाच परिणाम आहे. म्हणजे शब्द जर अनुद्वेग असेल तर तो शब्द हरिणावरही परिणाम करतो आणि तो शब्द नागावरही परिणाम करतो. म्हणजे याचा अर्थ शब्द आरोग्य देतो आणि शब्द म्हणून असं म्हणतात, वळ बुजतो काय पण नाही, मराठी म्हण नाही का आपली, म्हणजे माणसाला हाणल्याला वळ बुजतो, पण शब्द नाही हे होत ना, असं आहे. तर असा राहतो तो शब्द. आणि म्हणून शब्द, तर आपण काय कीर्तन सांगतो ते, भगवान गोपाल कृष्णाची वेणू गोड बोलली, मग तिनं काय काय केलं ते तर ते असा असतो शब्द. आणि म्हणून हो, आम्हा घरी धन शब्दाचे रत्ने, शब्दाचे शस्त्रे यत्न करू, आणि शब्दाचे हा देव, शब्द आमच्या जीवाचे जीवन. याचा अर्थ शब्दाचं खूप मोठं महत्त्व वर्णन केलं आहे. तर ते असा आहे शब्द अनुद्वेग करम, म्हणजे थोडक्यात कोणालाही न टोचणारा, कोणाच्या मनात क्षुब्धता निर्माण न करणारा. आणि म्हणून ते ज्ञानी माणसं असतात. आपल्या पायाचा आवाज होऊ नये, स्वामीची निद्रा मोडेल, 13व्या अध्यायामध्ये म्हणलंय. जर पाय वाजला तर त्या एखादा किडा मुंगी असतो त्याची पण झोप मोडेल.
मग ते पायाचा शब्द पण वाजू द्यायचा नाही म्हणले. ते तोंडात तिथं काही गोष्ट बोलायचं काही काम नाही. आता काय माणसाला जी माणसं कमी करतात ती माणसं जास्त बोलतात. ज्या माणसाला अक्कल कमी असते ती माणसं जास्त बोलतात. ज्यांना ज्ञान कमी असतं ती माणसं जास्त बोलतात. जी जास्त बोलतात त्यांना अक्कल कमीच असते आणि जे जास्त बोलतात ते करण्यात पण कमी असतात. असं आहे. आणि जर चुकून केलं तर ते असं काही करून ठेवा असं काही करून ठेवणार 10 माणसाला भवन ते असं करून ठेवणार ते असं. आणि म्हणून शब्दाची गोष्ट अशी अनुद्वेगम. आणि दुसरं काय आहे सत्यम. तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम सत्यांच नामतम ब्रूयात देश धर्म सनातन असा हा जीवनातला एक मोठा नियम सांगितला आहे. बऱ्याच वेळा सत्य बोलावं. सत्य एक मोठं तप आहे. सत्येन तपती सूर्या सत्येन वायो यांती. सत्यानेच वारा वाहतो, सत्तेनेच सूर्य तापतो, सत्तेनेच भूमी आहे. सत्य हे सगळ्यात मोठं तप आहे. आणि म्हणून सत्यासारखं तप जगात दुसरं कोणतंही नाही. मागं तुम्हाला सांगितलं होतं सत्याची गोष्ट. ज्या काळात धर्मराजा हे सर्व राज्य विजय गेलं, सगळं सोडून गेलं धर्मराजाला. आणि धर्मराजाला मग त्याला वाटलं सगळे सोडून गेले, मग त्याच्यापासून दया सोडून चालली, मग धर्म सोडून चालला, शांती सोडून चालली. हे सगळे निवळकटे गुंडळ्यांनी निघाली. आणि मग धर्मराजाला काय वाईट नाही वाटलं. बस जा म्हणले तुम्हाला जायचं तर त्याला काय विलाज नाही. पण जेव्हा त्याचं सत्यच चाललं, सत्याने वळकटी गुंडाळी, धर्मराजा म्हणलं मला नाही राहायचं, मला पण माझं सगळं संपलं म्हणलं. मग आता जोपर्यंत सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे दया धावत येते, सत्याच्या पाठीमागे धर्म धावत येतो, सत्याच्या पाठीमागे शांती धावत येते. सत्याच्याच पाठीमागे जे काही असेल ते सत्याच्या पाठीमागे धावत येतं. म्हणजे सत्य एवढं महत्त्वाचं असतं. सत्य दया जोडतं, सत्य धर्म जोडतं, सत्य शांती जोडतं, सत्य क्षमा जोडतं. नव्हे सत्याने जगात काय होत नाही. अहो सत्याने तर ब्रह्मज्ञानसुद्धा प्राप्त होतं. सत्य हे माणसाचं जीवन आहे, सत्य त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून सत्य हे सगळ्यात मोठं तप आहे. सत्याची गोष्ट फार श्रेष्ठ असते. बोलण्यातलं, पाहण्यातलं, करण्यातलं सगळं सत्य असं. तसं सत्यम त्या बोलण्यामध्येच त्यांनी नेहमी खरे बोलावे. आता खूप मोठं आहे त्याच्यावर प्रवचन, ते असं आहे. पण सत्य बोलणं ते असं आहे काय सुलभा पुरुषा ते एक सुभाषित असं आहे. खरं बोलणं हे कटू असतं पण तो ऐकणारा कोण नसतो असं आहे. म्हणजे सत्यांच अहितम श्रोता वक्ताचे दुर्लभ. खरं बोलणारा मनुष्य दुर्लभच असतो आणि ते खरं ऐकणारा मनुष्यसुद्धा काय असतो, दुर्बलच असतो असं आहे. म्हणजे जगतामध्ये खरे बोलणारे भरपूर असतात पण खरं ऐकणारा मनुष्य फार दुर्मिळ असतो असं आहे. ते खरं बोलणारी भरपूर असतात पण खरं ऐकून घेणारा फार कठीण असतो. ते खरं कोणाला ऐकायचं नसतं. त्या औरंगजेबला तो माणूस म्हणला, तो म्हणला तो खरं बोलतो, खरं बोलतो म्हणला, मी खरंच बोलतो म्हणला, पण खरं ऐकणारा कोण नसतो म्हणला. असं कुठं झालं, मी ऐकतो म्हणला तुझं खरं. तो म्हणला तुझा बाप मारला का नाही म्हणला, तुझा भाऊ मारला का नाही म्हणला, तू जीव चालू का लागलं त्याला मारायला म्हणला. खरं ऐकणारा कोण असतं. मराठी मन फार गोड येते असे. खरं बोललं कसा क्यायला राग येतो. हा मी नाही ऐकलं. हा सच कहते वडील लेकिन सुनताय कोण. ते कीर्तनात रंगून सांगायचं असतं, त्याला रंगेल मारायला लागतो ते. ते असं सत्य
म्हणजे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम आणि प्रिय. बऱ्याच वेळा माणसं सत्य बोलतात पण प्रिय नसतं ना ते. मग जसं जे माणसाला सत्य सगळ्यांना आवडतं पण ते सगळ्यांना प्रिय वाटतं असं नाही होत. मग बोलण्यात सत्य असावं आणि प्रिय पण असावं. ते नेहमी उदाहरण सांगतो मी, तुमच्या आहे का लक्षात? ते आहे ना? हां, मग ते बरं आहे. ती बाई भांडी घासायला लागली, जवळ मुलगा उभा होता आणि समोरून माणूस आला. तो म्हणला, बाळू तुझे वडील कुठे गेले? मग आता हे वाक्य तेच आहे. तो दुसरं वाक्य उलटून टाकलं. तो म्हणला, बाळा तुझ्या ह्याच्या नवरा पुढे गेला. आता आता बाळू तुझे वडील कुठे गेले? नाही, हे ते पण बरोबरच आहे ना. फरक तर त्यातलाच आहे ना. बाळ्या तुझ्या नवरा कुठे गेला आणि बाळू तुझे वडील कुठे गेले, फरक अर्थातला काय फरक नाही. पण पहिलं वाक्य सत्य पण आहे प्रिय आहे. दुसरं वाक्य सत्य जरूर आहे पण ते प्रिय नाही ना. मग सत्य जे असतं ते प्रिय असतं पण सत्य जे आपलं जे प्रिय असतं ते सत्यच असतं अशातला भाग नाही. दोन्ही बी असते. म्हणजे बऱ्याच वेळा काय, हृदय तो हलाहलम मधुतिष्ठती जीवहाग्रे, हृदय तो हलाहलम. काही इतकं गोड बोलतात बाबा बाबा बाबा, पण आत हृदयात मात्र फार विष असतं असं आहे ते. आणि म्हणून हृदय तो हलाहलम म्हणजे मुखमस्ती तत्वक्तम, म्हणजे वाणीमध्ये फार गोडता असते, फार काय म्हणतो माधुर्य असतं. पण हृदयामध्ये मधुतिष्ठती जीवहाग्रे आणि हृदय तो हलाहलम, हृदयामध्ये मात्र विष असतं. तसं नको. जे मुखात सत्य असतं ते हृदयात पण सत्य. म्हणून त्याला म्हणतं हित नसतं ते, हे त्याच्या हिताचं नसतं ते. आणि म्हणून खरं बोलणं त्याबरोबर काय हिताचं बोल. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखे अमृताची वाणी. मग आता याच्यामध्ये तुम्हाला साच म्हणजे खरं बोला, साच मवाळ म्हणजे अत्यंत मृदू बोला, तैसाच्या मवाळ मितले कामापुरतं बोला, कामाचं बोला, मितले आणि रसाळ फार गोड बोला. ते कीर्तनामध्ये खूप रंगून सांगितलेलं आहे मी. बोलू ऐसे बोल आणि जेणे बोले विठ्ठल डोले. ह्या तिथं काय शब्दाचा डोला रो बाक्या बाबा बाबा, काय हसून बिसून पार लोक उलथीची पालथी. हा, तिथं काय शब्दाचे प्रकार सांगितले, खूप लय सांगितलं. ते शब्दाचं लय राडा उभा केलाय तिथं. पण ते आता आठवत नाही. ते चाल जाऊ द्या. तुमच्या का तुम्हाला तरी कुठं लक्षात राहते? ते नाही लक्षात, हे सांगून तरी कुठं लक्षात राहणार तुमच्या? ते मला कुठेतरी आपला तास भरून काढला म्हणजे झाला, विषय गेला कुठं. जा विनोद सोडा, चला. तुम्हाला तर खरंच माझा रोज तास भरून काढ. मी चांगलं यानं देतोय भले मस्त चांगले आचल नाही यानं दिलं काय काही इमानदारी सांगतो मी. ते फक्त एक तासभर वाचले तर काही नाही. तर मग आता जे तोंडाला सांगायचं, आपण प्रवचन करायचं. मग नाही तर रोजच्या श्लोकात प्रवचन करून चालत नाही. खूप त्याची लक्षणं पाहावी लागतात. कारण पाठ वेगळा असतो. प्रवचनची गोष्ट स्वातंत्र्य असतं, कीर्तनात स्वातंत्र्य असतं. पाठात काही स्वातंत्र्य नसतं वक्त्याला. ते जे आहे ते सांगावं लागतं. तुला त्यात विशेष प्रकारचे प्रकार मुद्दे खुलून विशेष काय तुला सांगता येईल ते सांगावं लागतं. प्रवचनात आणि कीर्तनात आपली स्वातंत्र्यता असते. पाठात काही स्वातंत्र्य नसतं. त्याला काहीच वाकडं तिकडं बोलता येत, जसं आहे तसं. पण आता हे सोपंच आहे विषय, त्याच्यामुळे ते आम्ही जसं आहे तसं सांगतो. चिंतन न करताय पण चालतं. एखाद्या दिवशी सगळे दिवस काय सारखेच असतात का? सारखे एखाद्या दिवशी आमरसाचं जेवण असतं, एखाद्या दिवशी वांगण बाजरीची भाकर असते. उद्या आहे काय ते खेंगट खेंगट, उद्या खेंगट आहे. वांग, वाला शेंगा, बोर, गाजर, मुळे, टिंगऱ्या, काय नाही राहिलं सर ते आता. त्या डिंगऱ्यान ते काय राहिलं नाही तर काय, त्याला सवय नाही. त्याला काय पहिलं ते राहायचं बाबा. लय प्रकार. कोणाचं पिवळं खेंगाड तर कोणाचं काळं खेंगाड, कोणाचं भलतं घट्ट येण्यासारखं तर कोणाचं फळूक पाण्यासारखं, काय काहींचं लाल भडक, काहींचे नुसते वांगेच, काहींचे नुसते सोळलेले हरभरेच. त्याचं कुठं मुडं वांग. आणि कुठं पाहायला मिळायचं? पाहिलं त्या बाया सगळ्या आहेत ना, त्या खुरपायला कामाला यायच्या त्या. आणि त्या कामाला दुपारी जेवायला बसले का ते खेंगटाचे आणि गाडग्यात राहायचे काढून होते असे एवढाले गाडगे सगळ्यांची. आणि ते सगळं असे घमेलं राहायचं असं, नाही तर येळाचं टोपलं त्यात. बाया जेव्हा दुपारी गेले त्याच्यात गाडगं काढूनाचं भाकरी मांडलेल्या
पाण्याची एक चीर राहायची, बाटल्या त्यावेळी थोडेच होत्या, डोकं चाली खुरपायला कोणाकडे मी. आणि आम्ही लहान लहान ते खेंगट ते खेंगटाने लक्षात राहायचे, त्या लहानपणी त्यांनी बारलेल्या गप्पा अजून लक्षात येत. एवढा रंगायचा भोट डाव त्या दुपारी जेवण्याच्या नंतर खुरपायला बसल्या का ते तोंड काही बंद नाही कधी बिचाऱ्यांचं. चल जाऊ दे. मग ते असं त्या अलीकडे एक दिवस काय झालं, त्या सगळ्या टीव्ही होती ना, सगळ्या पोरी, सगळ्या बातम्या त्या पोरी. मी झाले सगळ्या पोरी कोण आणल्या असत्या बरं. ती भीमाली होती आमची, आहे का ती इथं. ते म्हणजे मी सहज म्हणलं अरे इकडे लोक सगळ्या पोरीच का म्हणलं. ती म्हणली अण्णा त्या बाईच्या वाणी फार चपलता असते. अरे म्हणलं ह्या बाईने शिकवलं मला, ती फार चपल असते आणि त्या वाणीत आकर्षक असते. आणि त्यामुळे लोकांनी ते त्यांना ठेवलं. ते खरंच असते ती गोष्ट. माणसाला 10 शब्द बोलतो, ती कमीत कमी 25 शब्द बोलून मोकळी होती. आता तुम्हाला रोजचा अनुभव आहेच ते काय सांग. पण ते परवडतं तुम्हाला. ते जर शब्द बंद झाले ना, मग त्याला मागात पडत येत काय ना. झाला स्वयंपाक, पोरं शाळेत गेल का, एकदा फक्त 2च कार्यक्रम व्हायचे. एकदम सर कीर्तनातले तुकडे येते. चला, हितम काय, प्रियम आणि हितम म्हणजे याचा अर्थ सत्य बोलावं, प्रिय बोलावं आणि हितकर बोलावं. सत्यम प्रियम स काय अनुद्वेग करवा, सत्यम पुढे काय प्रियम, सत्यम प्रियतांच. आणि पुढे काय स्वाध्याय. तर स्वाध्यायाचा अर्थ काय, अध्ययन करणे, वेदशास्त्राचं पठन करणे. गीता आपण तो अभंग, गीता, श्लोक, सुभाषित, त्याला देववाणी असं म्हणतात. तर त्या देववाणीमध्ये माणसाची सहजरित्या वाणीचं तप होतं. हे तप आपलं वाणीचं चाललंय ना. आणि मग असं उद्वेग न करणारं वाक्य असावं, सत्य असावं, हितकर असावं, प्रिय असावं. आणि त्याचप्रमाणे अध्ययन म्हणजे थोडक्यामध्ये घोकणे. मग त्या असं वेदशास्त्र, श्लोक, वाङ्मय हे घोकणे, नामस्मरण हे सुद्धा काय शब्दच असतात. आणि हे सर्व एक शरीराच्या संबंधित असतात, आपल्या वाणीच्या संबंधित असतात. आणि म्हणून त्याला असं म्हणतात, आपण ते म्हणतो पारुषम म्हणतोंचैव, पारुषम म्हणतोंचैव पैशून्यापि चापि सर्वशः. आणि काय असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयशा चतुर्विधम. असे 4 प्रकारच्या वाणीचं तप सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. पारुषम अनृतम, पारुषम नृतंचैव पैशून्यंचापि सर्वशः. म्हणजे थोडक्यात पहिलं काय, कठोर बोलणे, पारुषम, अनृतम खोटे बोलणे, पैशून्यम चाडीचुगीचं बोलणे, आणि असंबद्ध म्हणजे निरर्थक बोलणे. आणि मग त्याला म्हणतात पारुषम नृतंचैव पैशून्यशा असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयश्चा चतुर्विधम. असं हे वाणीचं तप सांगितलेलं आहे. तर असो याला म्हणतात. असं वाङ्मय शब्दाचं जे त्याला तप असतात त्याला म्हणतात वाणीचे तप. असं या ठिकाणी वाचेच्या संबंधाने तप सांगितलेले आहे. 3रं तप आहे मानसिक तप. मनप्रसाद सौम्यत्वम, मनप्रसाद सौम्यत्वम, मौनमात्मविनिग्रहः, मौनमात्मविनिग्रहः, भाव संशुद्धिरित्येत, भाव संशुद्धिरित्येत.
तपोमान समुच्यते तपोमान समुच्यते मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भाव संशुद्धिरित्येत तपोमान समुच्यते मन प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्म विनिग्रह भाव संशुद्धि इति एतत् तपः मानसम उच्यते. तर असं हे मानस तप आहे. तर प्रथम मन प्रसाद तर मन प्रसाद काय प्रसिद्ध तो प्रसन्नता. माणसाच्या मनाची शरीराची काही कधी प्रसन्नता नसते, वाणीतही प्रसन्नता नसते. प्रसन्नता ही मनात असते. मनाची प्रसन्नता त्याच्या मनाची प्रसन्नता ती प्रसन्नता शरीरावरती परिणाम करते, शरीरावरती ती दिसते. त्याच्या नेत्रातही दिसते, त्याच्या शरीरावरती दिसते आणि त्याच्या शब्दात पण जाणवते. मनातली प्रसन्नता त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या शब्दामध्ये आणि त्याच्या चेहऱ्यावरती ती प्रसन्नता कोणालाही जाणवते. अप्रसन्नता जशी लवकर जाणवते तशी प्रसन्नता देखील जाणवते माणसाला. आणि म्हणून मनाची प्रसन्नता एकच गोष्ट आहे. मनाची प्रसन्नता ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. कारण का, जसा एखादा छोटा दिवा असतो आणि त्या छोट्या दिव्याला थोडी झुरळूक लागली का लगेच ते हलायला सुरुवात करतात. आणि ते दिवा हलला का तो सगळा प्रकाश हालतो, सगळा प्रकाश हालतो. त्याप्रमाणे मन इतकं नाजूक असतं, इतकं नाजूक आहे, त्याला कोणतीही विरोधी झुरळक लागली का तिची प्रसन्नता ढळते. आणि ती कोणती विरोधी असेल त्याला जगात कोणतंही माप नाही. आज हे खूप अनुकूल असतं, तेच उद्या खूप प्रतिकूल होतं. ह्या इथं जे अनुकूल आहे ते अजून 5 पावलात गेलं का ते प्रतिकूल होऊन जातं. आणि त्याला प्रतिकूल व्हायला काय, शब्दाने प्रतिकूल होतं, वातावरणाने प्रतिकूल होतं, एखाद्या व्यक्तीला पाहिलं रे प्रतिकूल होऊन जातं. त्याच्या मनाची प्रसन्नता भयंकर एकदम मोठा नागपुडे पाहिला ते काय प्रसन्न थोडंच राहील ते. म्हणजे काही पाहून, काही ऐकून, काहीच नसलं तरी मनातले आतले पाप उद्विग्नता निर्माण करून तिची प्रसन्नता ढळू शकते. आणि म्हणून मनाची प्रसन्नता ठेवणं हे जरा थोडंसं नाजूक काम असतं, फार कठीण काम असतं. म्हणजे अध्यात्मातली माणसं असतात त्यांचं मन फार खंबीर झालेलं असतं. ते मन भगवंताशी एकरूप होऊन वाचन करून, चिंतन करून, नेहमी ते चिंतन करून 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 ते फार असं त्याला काय म्हणतो किल्ल्यासारखं म्हणजे अतिशय घनघट्याका ढालीसारखं ते बनतं ते. आणि त्यामुळे ती प्रसन्नता लवकर ढळत नाही. तर त्याच्यामध्ये मग तो काय, तो आनुवंशिकता असते, आहाराचा प्रकार असतो, त्याच्या शरीराची ठेवण असते. काही माणसाचे मन एवढे दगडासारखे आहेत ते कधी पगळतच नाहीत आणि त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, काहीच परिणाम होत नाही त्यांना. आणि काही माणसं तर माझ्यासारख्याच्या माणसाला कसा परिणाम होईल सांगताच नाहीच. 1 सेकंदाचाच परिणाम, काही सेकंदात माझ्या डोळ्यात पाणी. ते काय आता ते ठेवण आहे ते अंतःकरणाचे. इतकं मृदून, इतकं कवळं. एखादं तू म्हणलं ना तुम्हाला ते माणूस लय शिव्या देत होता भाऊ. आता ते आम्ही ऐकल्या पण नाही, कारण तुमच्यावर माझा विश्वास. त्यांनी शिव्या दिल्यात मला, ह्याला काय म्हणून दिल्या अशा शिव्या. आता दिल्या द्याव देतं काय, तो काय प्रसंग आहे. पण त्या मनावर ते लगेच मग चांगल्याचा जितका परिणाम होतो, हो इतका तर कथा कोणी एखादं सांगायला पण जर त्यांनी रकून कथा सांगितलं ना, ते फक्त ते विरातलं कुठंतरी सांगावं. भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून निघाले तिकडं, तर ते इथं ते याची कथा होती. त्या आपला तो कृष्ण कृपांकित काय देतो मिसाळ मारुतीची कथा होती इथं. आणि ते गोकुळात वर्णन केलं. ते त्यांना कोणाला काय परिणाम, पण माझं पाठ पूर्ण ओलं होऊन गेलं. मग त्यालाच लाज वाटायला लागली. त्यांना ते म्हणला, अहो मला वाटलं महाराज नुसतीच वेदांती ब्रह्मज्ञानीत म्हणे. आपल्या सगळ्याच्या आधी महाराज गोकुळात जाऊन पोहोचले म्हणे. त्याचे मन लाजलं त्याचं. ते तो कर्कश सांगत होता ते. पण ते इतके परिणाम होतात ते मन.
म्हणजे ते मन जितकं कवळं असतं ना, ते त्याचे जसे इतके परिणाम असे होतात तसे तितके त्याचे परिणाम होतात. ज्याचं जितकं मन कोवळं, त्याची त्वचा सांगत असते. त्याची त्वचा इतकी, आता माझी त्वचा इतकी मृदू, तुम्हाला सांगतो त्याला कशाचे पण तुम्ही अशी नुसतं असं न कोडून हलक्या हाताने ओढलं ना, असं लाल जर तरी एक दिसन तुम्हाला दुसऱ्याच मिनिटाला लगेच लाल जर तरी एक दिसन असं होईल. एखादा मोठा आवाज आला लगेच परिणाम होतो, थोडं गार लागलं पण लगेच, थोडं गरम लागलं का लगेच ते परिणाम होतात. ते तर ती मनाची प्रसन्नता टिकवणं त्या माणसाला फार जड जातात. ते काय म्हणे, ती अनुवंशिकता आहे, ती शरीराची पण त्याला सहकार्य लागतं, साथ लागते ना शरीराची पण त्याला. तर ते असं होतो, अशी मनाची प्रसन्नता ठेवणं. आणि सौम्यत्व हा सगळं कशा संबंधित, वरचं जसं वाणीच्या संबंधित आलं तसं हे सगळं कशा संबंधित येईल, हे मनाच्या संबंधित येईल. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला पहिले अनुवंशिकता घ्यावीच लागेल, नंबर 2ला त्याचा आहार घ्यावाच लागेल, पुन्हा त्याला देश येणारच आहे, कारण प्रत्येक देशामधले शरीर फार वेगळे असतात, प्रत्येक अनुवंशिकता ही वेगळी असते. आणि त्यामुळे ती अनुवंशिकता पण येईल, आहार पण येईल आणि त्या देश पण येईल. तुम्ही जितकं पूर्वेकडे जाल, इकडं इथं ते मेघालय वगैरे इकडं असं तुम्ही जात, तिकडं ही काय सूर्यांचल काय अरुणाचल, ते माणसं त्यांना खूप असे काळे कुट्ट आहेत, ते असे त्यांचे शरीर खूप असे काय म्हणतो आपण, हे सहन करणारे आहेत त्यांचे शरीर असे, ऊन वारा वगैरे. ते नेग्रो लोक आहेत, ते नाग लोक आहेत, ते शरीर फार कठीण आहेत. ते शरीर आपल्या शरीराशी नाही दम निघायचं ना, ते आपल्याला ते झेपणार नाही ती गोष्ट. तर मग ते बाहेर शरीरावरचे परिणाम मनावर होतात. शरीराचे परिणाम, माणसाचे खूप थंडी लागली की त्याची प्रसन्नता बिघडून जाईल, खूप गरम झालं तर प्रसन्नता बिघडून जाईल. म्हणजे शरीराची त्यांना खूप उपयुक्तता असते. आणि एखाद्या माणसाच्या आहारच भयंकर हिंसक असतात, तर तो त्याचं अंतकरण ते कठोरच होऊन जातं ना, त्याचं मन कठोर होऊन जातं. त्याला कोणाला मारा बिराची दया बिया, त्याला काय दया येत नसते त्याचं. त्यामुळे त्या मनाची कठोरता होऊन जाते तसली ती. तर त्या असं आहे. आणि म्हणून याला सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. अनुवंशिकता, शरीर, आहार, संबंध, देश, आणि मग शेवटी महत्त्वाचा मुद्दा तर परमार्थ हा येतोच. तर असं गोष्ट आहे, मनाची प्रसन्नता हे प्रयत्नाने ठेवावी, तर ते मनाचं तप होतं. आणि सौम्यत्व, शांत स्वभाव. पाणी हे नेहमी स्थिरच असतं, पाणी कधीही हलत नसतं, कारण ते जड आहे. ते पाणी कधी हलू शकत नाही पृथ्वीसारखं. पण त्या पाण्याला हवा लागली का पाण्याला हवा हलविती. त्या पाण्यात तुम्ही दगड टाकला का ते हलतं स्वतःहून. कधी पाणी त्याला हलायचं काय काम, जड येते. आणि ते वाहतं, याचा अर्थ पाणी कधी वाहत नाही. त्याला असं झालं, उतार मिळाला तर ते वगळतं. ते स्वतःहून वाहत नाही, ते असं त्याला उतार झाला तर वाहतं ते. म्हणजे याचा अर्थ पाणी जसं स्वभावतः स्थिर असतं, पण त्या पाण्याला दगड टाकला, पाण्याला हवा लागली तर ते जसं हलतं, तशी मनाची गोष्ट असते. त्यातली शांती भंग करण्याकरिता सज्जत आहेत बिचारे. 5 जण आहेत असे बंदुकीत गोळ्या घालून बसलेत. असे कोणते कोणते शब्द, स्पर्श, नेत्र, रसना आणि गंध, या 5 इंद्रियातून एखादा विषय गेला तर त्याच्या शांतीचा भंग करू शकतो. त्याला एखादा त्याच्या विरोधातला शब्द त्याची शांती भंग करू शकते. एखादा स्पर्श, एखादं पाहणं असेल, किंवा एखादा पदार्थ खाल्ला, भला त्याच्या तोंडात मिरचीचा गोळा कोंबायचा, असा घोड्यासारखा टणटणच उड्या मारल्या पाहिजे त्यांनी. आता काय तो शांत स्वभाव राहिला का त्याचा? म्हणजे लय घाण वासाला एखादा सड्याला कुत्रा असं काय तर नाक दाबून पळून जातो तिथून तो. म्हणजे त्याच्या शांतीला भंग, मनातल्या शांतीला भंग करणारे हे त्याची इंद्रिय सज्जत असतात, आणि त्यातून त्याच्या शांतीचा भंग होतो. म्हणून सौम्यत्व, शांत स्वभाव. पण मग यातून तुम्ही यातून काय टाळता? तुम्हाला जगणं तर आहे, पृथ्वीवर तर राहणं आहे, याच्यातच राहायचं. मग जसं तुम्हाला मनाची प्रसन्नता ठेवण्याकरता प्रयत्न करायचे, तसं शांत स्वभाव ठेवण्याकरता सुद्धा प्रयत्न करायचे. ज्याचा अभ्यास झाला ते माणसाच्या स्वाधीन होत जातं. आणि म्हणून
जशी मनाची प्रसन्नता आहे तसं मनातली शांती ही अभ्यासपूर्वक तप करायचं ना हे. आणि मग प्रसन्नता, मनाची प्रसन्नता ज्याने राहील असं त्याचे प्रयत्न करावेत असं. त्याचप्रमाणे या ठिकाणी शांतता जशी राहील, शांती परते नाही सुख, आणि हे रावगीचे दुःख. म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. तर असं आहे सौम्यत्वम नाम शांत मौनत्वम. तर मौन त्याला म्हणतात काष्टवत, बालवत, जडवत असे मौन असतात ते. तर असं काष्टासारखं पडून राहणं. मग बऱ्याच वेळा काय वाणीने मौन असलं, पण मग त्याला म्हणतात वांग मौन आणि मौन मनाने मौन. मग बऱ्याच वेळा वाईनी बोलायचं बंद होतो, परंतु मनात सगळ्या दुनियाचं चालतं, लिहून देतो. आता लिहिल्याच्यानंतर ते काय मौन राहिलं का? ते आता मनात बोलला का तू आता. मग असं आहे, त्याला काष्ट मौन असं म्हणतात. मौनाचे प्रकार आहेत ते नाही पाहिले ते. तर असं त्याला म्हणतात मौनम. तर आत्मविनिग्रह, थोडक्यात मौन याचा अर्थ भगवंताचं चिंतन करणं. मग तुम्ही बोलले, भगवंताचं नामस्मरण केलं, ते बोलणं असलं तरी सुद्धा ते काय आहे? मौनच आहे. आणि आत्मविनिग्रह, आत्मशब्दाचा अर्थ आहे अंतकरण. आणि अंतकरणाच्या संबंधी मग शम दम हे सगळे त्याच्यामध्ये आले. तर मनोनिग्रह त्याला म्हणतात शम, म्हणजे मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, एकूण सगळा निग्रह, मनाचा निग्रह. आत्मनिग्रह हा. पुढे भाव संशुद्धी, म्हणजे अंतकरणाच्या भाव चांगल्या प्रकारे पवित्रता, शुचिता. थोडक्यामध्ये भाव संशुद्धी याचा अर्थ मनाची शुचिता, अंतकरण भावनाची शुचिता ठेवणं. आणि असं त्याला काय म्हणतात मग भाव संशुद्धी ती असे येतत तपहा. या तपाला मानस तप असे म्हणतात. उच्चते, मन प्रसन्न ठेवणं, मन शांत ठेवणं, मौन राहणं. नाही राहता आलं तर भगवंताचं चिंतन करणं, त्यालाच मौन म्हणायचं. आणि मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह करणं हे एक मनाचं तपच आहे. आणि अंतकरणाची शुचिता ठेवणं, भाव शुचिता, हे सुद्धा मनाचं तपच आहे. असं हे मानसिक तप आहे. आणि म्हणून शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असे तपाचे 3 प्रकार सांगितले. आता पुढची गोष्ट तुला या ठिकाणी पुढची गोष्ट काय सांगायची? आता तपाचे 3 प्रकार सांगायचे. आता हे शारीरिक सांगितलेत. आता त्या तपाला राजस तप कोणतं, तामस कोणतं आणि सात्विक कोणतं, तपाचे 3 प्रकार पुढे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.